दरम्यान पुण्यातील शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। भंडारा जिल्ह्यात आयात उमेदवार नको, निष्ठावंतांना संधी द्यावी अशी भंडाऱ्यातील कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे मागणी केली आहे। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व्हेनुसार बाहेरच्या उमेदवारासाठी संकेत दिले होते आणि यानंतर कार्यकर्त्यांनी नाराजी दर्शवलेली आहे आणि याचाच आढावा घेतलाय रेवती हिंगवे यांनी। लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरदचंद्र पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरीचशी इनकमिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्याचमुळे आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा आपल्याला तेच काहीसं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। आता आपण जसं या दृश्यांमधून बघू शकतो की भंडारा जिल्ह्यातले लोक इकडे आलेले आहेत। त्यांच्या मागण्या अशा आहेत की निष्ठावंत लोकांना इकडे उमेदवारी दिली गेली पाहिजे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये। नक्की आपण जाणून घेऊयात की ते इथे का आलेले आहेत। दादा, नक्की काय मागण्या आहेत तुमच्या आणि इकडे सगळे तुम्ही का बसले? आम्ही साहेबांना विनंती करायसाठी लोक आलेले आहेत। कार्यकर्ते शरद पवार साहेबांवर विश्वास करणारे कार्यकर्ते आहेत। प्रफुल्ल पटेल, राजू कारेमोरे जे अजित पवार साहेबांबरोबर गेले आणि त्या ठिकाणामध्ये खऱ्या अर्थानं ताकदीनं पक्ष उभा झालेला आहे। आमच्या पक्षातल्या कोणत्याही व्यक्तीला कार्यकर्त्यांना तिकीट दिलं तरी शरद पवार साहेब यांच्या नावावर त्या ठिकाणात भेटणार आहेत। म्हणून शरद पवार साहेबांनी आणि पार्टीने त्यांचा विचार करावा। आत्ता हे सगळे इकडे बसलेले आहेत, तुम्ही एका कारणासाठी आलेलात, म्हणजेच की निष्ठावंतांना दिलं गेलं पाहिजे। तर नक्की काय कोणाला तिकीट दिलं जातं असं तुम्हाला वाटतं आणि कोणाला दिलं पाहिजे? त्या ठिकाणामध्ये 4 जणांनी उमेदवारी मागितली आहे। 4 पैकी एका व्यक्तीला कोणालाही तरी साहेब तिकीट देतील अशी आमची अपेक्षा आहे आणि ते अपेक्षा घेऊन सनेली या ठिकाणात संपूर्ण कार्यकर्ते या ठिकाणात आलेले आहेत आणि सर्वेमध्ये ज्या पद्धतीनं कोणाचे नाव सांगतात पण तो आम्हाला सर्वे मान्य नाही। म्हणून आम्हाला निष्ठावंतांचा विचार साहेबांनी करावा एवढी विनंती करण्यासाठी आम्ही सर्व लोक या अंतर्गत सर्वे चालू आहे। तर मग नक्की एक कुठलं तरी नाव तर आलंच असेल समोर की या माणसाला देऊ शकतात तिकीट, तर त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं की कुठला बाहेरचा उमेदवार आहे? कसं आहे, तो 11 पक्ष बदलवून आलेला आहे आणि त्या व्यक्तीने चरण वाघमारे आहे माजी आमदार, त्याने 11 वर्ष बदलवल्या। तो पक्षात प्रवेश करून नाही राहिलेला। आमच्या म्हणणं होतं तू पक्षात प्रवेश कर, त्यांच्या म्हणणं आहे मला पहिले तिकीट जाहीर करा त्याच्यानंतर मी पक्षात प्रवेश करतो। म्हणजे हे काय भूमिका आहे? उद्या त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, उद्या कुठे प्रवेश केलं, म्हणजे साहेबांच्या विचाराला जुळून राहिलेला व्यक्ती पाहिजे। म्हणून साहेबांचे ज्यांना विचार पडतात अशा व्यक्तींचा तुम्ही विचार करावा असा आमच्या विनंती पक्षाला आहे। नक्कीच आपण जसं बघितलं की भंडारा जिल्ह्यातून आलेले लोक आता इकडे पवारांच्या मोदीबाग या निवासस्थानी आलेले आहेत आणि त्यांची मागणी अशी की निष्ठावंतांनाच विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान उमेदवारी दिली गेली पाहिजे। NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।